चालेल. एक्सपेरिमेंट नंबर 2 मॉसफेट. तर आपल्याला काय करायचं सगळ्यात पहिले मॉसफेटचा, ठीक आहे. सगळ्यात पहिले आपल्याला VDD 10 वोल्ट सेट करायचा. तर मी याचा 10 वोल्ट सेट करणार, ठीक आहे. याचा काय करायचं, करंट जो आहे तो मॅक्सिमम ठेवून द्यायचा. करंट हा नाव हा फिरवलं, याला मी 10 वोल्ट करणार. आता हे 10 वोल्ट आपल्याला याच्यावर नाही बघायचं, आपल्याला कशावर बघायचं, मल्टीमीटरवर बघायचं, कारण की याच्यावर भरपूर प्रकारे चुकीची रिडिंग येतात. तर हा मी आता 10 वोल्ट वरती सेट केला. या मल्टीमीटरचं काम झालं, ठीक आहे. हा मी घ्यायचा VDD ला इनपुट द्यायचा, ठीक आहे. आता याच्यानंतर आपलं VGSचं काम आहे. इथं मी एक ॲमीटर लावला आहे. हा ॲमीटर मल्टीमीटर याच्यावरती मिलीॲम्प्सवरती सेट आहे, ठीक आहे. असं खाली ठेवून, ठीक. त्याच्यानंतर काय करणार, आपल्याला VGS पाहिजे. तर VGS आपल्याला 0 वोल्टवरती ठेवायचं सगळ्यात पहिले. आता मी 0 वरती ठेवलं आणि करंट मॅक्सिमम करायचं. आणि आपल्याला हा इथं लावला मी, आणि एक आपल्याला मल्टीमीटर पण लावणार. ते आपण मल्टीमीटरसाठी याला वोल्टमीटरवरती ठेवून आम्ही इथं लावून द्याल, ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हे चुकीनं उलटा लावला मी, किटला काही नाही झाला बरं का. हां, हे याला घेतलं. आता मी याला काय करणार, 0 पासून 5 वोल्टपर्यंत व्हॅरी करायचं. पण व्हॅरी करायची ट्रिक आहे, ठीक आहे. व्हॅरी करायचं कसं आहे, 0 1 2 3 आणि 3 नंतर 3.1 3.2 3.3 असं व्हॅरी करत जायचं आहे. आणि जो करंट येणार आहे तो करंट आपल्याला नोट करायचा आहे. तर आपलं 3 पर्यंत 0च असतं, त्याच्यानंतर काही पण त्याच्यानंतर थोडंसं रिडिंग येतं, ठीक आहे. तर आता याला मी काय करतोय, हा माझा 0 आहे, ठीक आहे. आता मी याला 1 घेणार. तेव्हा 1 वरती 0 येणार आहे. आता याला 3 घे डायरेक्ट. आता जेव्हा रिडिंग घ्यायचं तेव्हा घ्या ना आरामानं. आता सध्या राहू दे. हां, आता 3 पर्यंत मी कोर्स नॉब यूज करणार, त्याच्यानंतर फाईन नॉब यूज करायचा, ठीक आहे. 3 वोल्टवरती मी बघितला, कारण अजून पण 0 आहे, ठीक आहे. आता 3.1साठी माझा थोडा आता करंट वाढायला सुरू झाला. तर मी काय करणार, 3.1 3.2 असं 5 वोल्ट 4 वोल्टपर्यंत किंवा 5 वोल्टपर्यंत रिडिंग घ्यायचं, ठीक आहे. तर आता समजा 0.1 वाढवला, ठीक आहे. समजा 3.2 झाला, परत रिडिंग घ्यायची, परत 0.1 वाढवायचा, परत रिडिंग घ्यायची. तर अशा रिडिंग जेव्हा आपण घेतो ना, तर आपल्याला काय भेटतं, समजा आता 0 पासून 4 पर्यंत मी तर रिडिंग घेतलं आहे. इथं माझ्या अशा रिडिंग आहे. तर मला काय बघायचं, करंट सॅच्युरेट कुठं होतोय, ठीक आहे. तर मी बघितलं की समजा 3.7 पर्यंत करंट वाढतोय, त्याच्यानंतर 3.8ला करंट 10 एम्पेअर आला, मग त्याच्यानंतर 3.9 वरती 10.3 आला, आणि मग 10.35 आला. म्हणजे या पॉईंटला माझं करंट सॅच्युरेट झालं, म्हणजे याच्यानंतर करंट माझा वाढत नाही आहे. तर हा माझा VGT झाला. तर हा VGT इथं नोट करायचा. त्याच्यानंतर GM1 आणि GM2 कसं कॅल्क्युलेट करतो, जसं मी कोणत्या पण 2 व्हॅल्यू पकडल्या, समजा आता या 2 व्हॅल्यू पकडल्या आणि या 2 व्हॅल्यू पकडल्या. तर काय करायचं, यांचं व्होल्टेज म्हणजे जो पण इथं फॉर्म्युला असणार, इथं फॉर्म्युला इथं मागं दिलेला आहे कुठतरी, कुठं, हां इथं, हां. तर हा फॉर्म्युला इथं डेल्टा ID आपण डेल्टा VGS, तर हा फॉर्म्युला लावून वरती हे GM1 आणि GM2 कॅल्क्युलेट करायचं. हे झाले माझ्या आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स. प्लॉट केल्यानंतर आपल्याला कसं दिसतं, असं दिसतं. आणि मग याच्या प्लॉटमध्ये पण आपल्याला GM1 आणि GM2 पण लिहायचा, आणि याचा प्लॉट असा येतो. आणि याच्यामध्ये आपण जो VGT आहे जो आपला आला, जिथं आपला किती आला होता, 10 आला होता, जो 10 पण आला तो आपण आपला असं डॉटेड लाईन करून शो करायचा, आणि तिथे लिहायचं VGT इज इक्वल टू 10 मिलियन तास, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं, आता हे VI कॅरेक्टरिस्टिक्स काढायचे. या कसं काढणार, तर आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिले जो आपला VGT आला आहे 3.8 इथं आला आहे, त्याच्यामध्ये +0.02 करणार, मग +0.02 परत, आणि असं करत करत आपल्याला 3 व्हॅल्यूज घ्यायच्या. आता होतं कसं की आपण जेव्हा +0.02 करतो आणि त्याच्यानंतर समजा VGS1 आणि VGS2 घेतो, तर त्याच्यामधला जो गॅप आहे ग्राफमधला, हा थोडासा कमी येतो. तर मी काय करणार, समजा 0.03 ॲड करायचं किंवा 0.04 ॲड करायचं. तर मी 3.82 3.86 आणि 3.88साठी रिडिंग घेणार, ठीक आहे. हे तर माझा जो आला होता VGT 3.8 आला होता. मग आपल्याला करायचं काय, ID आणि VDS दोघांचे रिडिंग घ्यायचं आहे. तर ID VDS अशा आपल्याला 3 रिडिंग घ्यायचं आहे. आता मी 3-4 रिडिंग घेऊन दाखवतो, बाकीच्या सेम टू सेम आपण घ्यायचं, ठीक आहे. तर VDSची रिडिंग आपल्याला घेता नाही. तर VDS कसं करायचं, तर VDSसाठी आपल्याला कॅल्क्युलेशन करायला लागतं. तर VDSसाठी आपल्याला इथं फॉर्म्युला लिहिलेला आहे, VDS इज इक्वल टू ID VDD मायनस IDRD. तर ID काय आला, ID म्हणजे माझा हा ID येतो. त्याच्यानंतर RD आपल्याला इथं फिक्स आहे, आपल्या किटमध्ये 1 किलो ओमचा आपल्याला दिलेला आहे, ठीक आहे. आणि VDD आपण हा वाला जो VDD आपण 0 पासून 60 वोल्टपर्यंत व्हॅरी करणार आहे, तो आपण आता करू. आणि VGS याच्यासाठी मी किती ठेवणार, तर VGS आपण इथं लावला आहे, जसं की आता 3.82 आहे. तर 3.82 आपल्याला VGS इथं ठेवायचा, तर इथं ठेवतो, ठीक आहे.
ठीक आहे. तर आता जो माझा VGS आला होता, याला 0.02 ॲड केल्यानंतर 3.82 हा मी इथं सेट केला आहे. ठीक आहे. आता या मल्टीमीटरचं माझं काम झालं. हा मी इथं देऊन टाकला. ठीक आहे. आता आपल्याला करायचं काय, हा जो पॉवर सप्लाय हा इकडची साईड जर मी बघितली, आता 0 to 30 वोल्ट व्हॅरी होतो आणि इकडचा पण 0 to 30 वोल्ट व्हॅरी होतो. तर हे दोघं पॉवर सप्लाय जर आपण सिरीजमध्ये लावलं तर आपल्याला 0.60 वोल्टपर्यंत रीडिंग भेटते. तर त्याच्यासाठी मी काय करणार, हे दोन जे आहे याचं निगेटिव्ह याच्या पॉझिटिव्हला लावायचं. ठीक आहे. आणि याचा निगेटिव्ह इथं ग्राउंडला VDDला लावायचं. ओके, याला 0 करतोय. ठीक आहे. आता दोघांचे करंट मी मॅक्सिमम ठेवले. आता हा मला 0 वोल्ट करायचा, 0 वोल्ट, 5 वोल्ट, 10 वोल्ट, 15 वोल्ट असं असं व्हॅरी करायचं. ठीक आहे. आता मी 0 वोल्टसाठी रीडिंग जर बघितली, 0 वोल्टसाठी माझा आयडी आला 0.1 समजा. आता हा मी इथे लिहिला. आता फॉर एक्झाम्पल मी याला घे, वोल्ट मीटर आला, हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे. ओके. आपल्याला इथं नाही बघायचं, आपल्याला मल्टीमीटरवर बघायचं. ठीक आहे. आता मी याला समजायला 5 वोल्ट केलं. आता समजा हा 5 वोल्टच्या जवळपास आला. इथं माझा करंट आला 5 मिली एम्प्स, जो की मी इथं लिहिला. समजा आता 5 वोल्टसाठी जो पण करंट येणार तो इथे लिहायचा. ठीक आहे. 5 वोल्टसाठी 5च्या जवळपास. ओके. तर समजा आता मी याला थोडंसं स्किप करतो, समजा त्याला 20 करतो. ठीक आहे. ठीक आहे. 20 केलं. 20साठी माझं इथं आलं होतं 14 पॉईंट समथिंग. माझं इथं करंट आलं 7.4. काही हरकत नाही, ते आपण लिहायचं. ठीक आहे. तर असे रीडिंग्स घ्यायचे आहे. आता मी 20 घेतलं, आता 30 घ्यायचं. तसं फॉर तसं सेम टू सेम 60पर्यंत घ्यायचं. 60पर्यंत कसं घेणार, तर आता इथं 30पर्यंत घ्यायचा, कारण की हा सप्लाय 30पर्यंतच जातो. ठीक आहे. तर याला मी मॅक्सिमम केलं, हा माझा 30ला ब्लॉक झाला. याच्यानंतर काय करायचं, हा सप्लाय चालू करायचा. म्हणजे 30 प्लस इथला 5 जे पण आहे ना 35 आहे. ते मल्टीमीटरवरती आपल्याला बरोबर दिसतं. समजा याला 30 केलं, याला 35 आलं. ठीक आहे. समजा 40 आलं. तर आता मी याला 50ची रीडिंग घ्यायची. समजा आता 50ची रीडिंग येते, 50 आलं. ही पण इथे 50ची रीडिंग घेतली, ID नोट करायचं, हे झालं. ठीक आहे. आता हे झालं माझं समजा VGS 1साठी. आता VGS 2साठी मी काय करणार, परत हा मल्टीमीटर काढायचा. आपल्याला 3 मल्टीमीटर जरा सध्या आमच्याकडे 2च आहे. हा मल्टीमीटर 3.82 वरती सेट आहे. आता मी याला काय करणार, सॉरी पॉवर सप्लाय, हा मी याला 3.86 वरती किंवा 3.84 वरती, जसं आपल्याला रीडिंग चांगलं भेटेल तशा त्याला सेट करायचं. परत प्रोसिजर रिपीट करायची, सेम टू सेम 3.86साठी किंवा 3.88साठी परत सेम प्रोसिजर रिपीट करायची. ठीक आहे. जेव्हा आपण असे सगळं टेबल प्लॉट करून घेतल्यानंतर जेव्हा आपण याचा ग्राफ प्लॉट करणार, तर आपल्याला असा ग्राफ दिसेल की हे जे लाईन्स आहे आपल्या वरती वरती जाणार अशा, आणि यांच्यामधला जो गॅप आहे हा सिग्निफिकंट गॅप दिसला पाहिजे. समजा हे खूपच क्लोज आले, समजा आता मी इथं काय रीडिंग घेतली होती, 3.82 घेतली. आता समजा मी इथं 3.84 घेतली असती, तर ही लाईन माझी अशी आली असते जी की खूप क्लोज आहे याची. तर मी काय करणार, 3.86ची घेणार. तर असं आपण चेंज करू शकतो. तर असा याचा प्लॉट आहे ना. ठीक आहे. आणि हा आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स आणि हे मॉस्फेटचं हा एक्सपेरिमेंट डन आहे.